इंदिरा गांधीच्या हस्ते सन्मानित सत्कार करायचा की. तर मग तिनं काय म्हटलं, आणि आता इथे जमत नाही, माझ्या घरी या. घरी कोल्हापूरचं टीम किती आहे ते सर्व या, तुम्हाला सत्कार करून मी पाठवतो. म्हणजे हे आता पंतप्रधानांच्या घरी जायचं म्हटल्यानंतर हे तू विचार मी विचार म्हणून गेलो दिल्लीला. तिच्या घराला गेलो, बंगल्याला. तिथे गेल्यानंतर सन्मान केलं इंदिरा गांधीने. सन्मान केल्यानंतर म्हणाले 1 मिनिट बसा. म्हटले सगळं 1 मिनिट, आता मंत्री सांगायला म्हटल्यानंतर बसायला पाहिजे. तुमच्या ह्या कोल्हापूर टीम मध्ये मला 2 माणसं फरक दिसायलात म्हणून. बघा आता 2 माणसं म्हटल्यानंतर इकडे तुमचं तोंड मी बघायचं, माझं तोंड तुम्ही बघा, कोण? तर साऊथ आफ्रिकानं ह्यांना दोघांना तुम्ही चोरून हाणला इथं. आमच्या इंडियाची किंमत काढायला तुम्ही इंडियाला काय ठेवलं नाही, ते कोणालाच ऐकले नाही ती. मग त्यांना मी आता इथून फोन करून मी पाठवून देतो. ते आता त्यांचं सोडायचं, आता त्यांना इकडे पाठवून देतो साऊथ आफ्रिकेला. होय. बरं, मग तुम्ही काय म्हणला? आम्ही आपल्याला साऊथ आफ्रिका म्हटलं कुठं आहे कोणाला माहिती. बरं. मग आता करायचं काय? ताबडतोब कोल्हापुरावरूनच डॉक्युमेंट्स पुरा मागवलं होते. जय हिंद, जय भारत. आज आमच्या जवळ हे पैलवान आहेत. या पैलवानाचं नाव आहे जिजो निग्रो. जिजो निग्रो म्हणजे जुन्या काळातील नामांकित पैलवान. त्यांची घरी आलो, त्यांना भेटलो. त्यांचा एक फोटो आहे. हा फोटो बघा. ही आहे मॅच टोपांना गोजगे यांच्यावर कुस्ती झाली होती खासबाग मैदानामध्ये ना, म्हैसूरला झाली ती. टोपांना गोजगे यांच्यावर कुस्ती झाली होती म्हैसूर या ठिकाणी. आणि त्यावेळी अण्णांचा हा फोटो आहे. हे एका काळची नामांकित पैलवान. ह्यांचा भाव होता अग्नेल निग्रो आणि हे आहे जिजो निग्रो, जे मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करायचे. आणि हिंद केसरी गणपतराव आंबेडकर वस्ताद होते. आणि एकदम निर्मळ मनाचा प्रामाणिक पैलवान. वयाच्या 75व्या वर्षी शेतामध्ये राबतोय. आणि हे आता आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलंय. नॉर्मल परिस्थिती जीवन जगतोय. तर अशा पैलवानाच्या घरी मी आलोय. नागशेट्टी नावाचं गाव आहे. आणि त्यांच्याकडे थोडा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे बाबा. तुम्ही सांगायचं आता. तुमचं नाव काय? जुजे निग्रो. जुजे निग्रो. हा, जुजे निग्रो. मग तुम्ही कोल्हापूरला कधी आला? कोल्हापूरला मी जवळजवळ आता 30 वर्ष सपली असणार. 30 नाही हो, जास्त झाली. जास्त झाली. पण कोल्हापूरलाच आम्ही कमीत कमी 80. युवराज पाटील कुस्ती बघितली ती? होय, युवराज पाटील आणि आम्ही सारखं लढत करायचं. युवराज 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे. मग युवराज पाटील सतपालची कुस्ती कासबागला झाली. त्याच्यानंतर युवराज पाटीलने फर्स्ट सतपालला युवराज पाटीलनी मारलं खासबाग मध्ये. कराडच्या कुस्ती तुम्ही होता? होतं की, माझी कुस्ती होती की कराडला. होती की कराडला कुस्ती कोणाबरोबर होती? ते जुन्या बेळगावचं पोरग ते सांगलीला होतं. सांगलीला राहिल्यानंतर कराडला तर टोपानाची आणि सतपालची कुस्ती होती. त्या कुस्तीत आमची बी कुस्ती होती. तर मी त्याला मारलं, छातीवर बसलं. कुंभार याचा इथं कोल्हापूर जवळ जाय, तो अध्यक्ष काय होता, महाराष्ट्राचा अध्यक्ष काय होता, त्यांनी येऊन कुस्ती सोडवली. मारले असं बसलं होतं. मी आता मारलो नाही असं मारून बसल्यावर त्यांनी येऊन उठवलं. शबाचा असं कुस्ती. रत्नापना कुंभार. होय, रत्नापना कुंभार. त्यांनी मग हाणून मग काय मला करायचं केलं. त्यांनी बरं केलं. तर असंच कुस्ती करायचं बघ बाबा, तू बरं चांगली कुस्ती केली. ह्या आखाड्यात फर्स्ट नंबर तुझीच कुस्ती झाली बघितली म्हणून म्हटलं त्यांनी. रत्नापना कुंभार. बरोबर. मला सांगा, तुम्ही मोतीबाग तालीमध्ये सराव करायचा? होय. मग त्यावेळी तुमच्या बरोबर पैलवान कोण कोण होते तुमच्या जोडीदार? आमच्या बरोबर बाळू पाटील, विष्णू जोशीकर आणि तुमचे गुलाब बर्डे. आम्ही एकातरीच होतो तिथं. आमच्या रूमात होता गुलाब बर्डे. तुमच्या रूमात? आमच्याकडनंच गुलाब बर्डे पुढे गेला तुमच्याकडून शिकून. होय. गुलाब बर्डे होता, चंबांना होता, ते दादू चौकले, आणि तिथनं शिरपा माकवेकर होता. होय. हिरामन बनकर होता. बर. आणि तिथनं
नारायण दळवी हम्म. आणि तशी अशी हे चिकार होती हम्म. राहिलं तर मी ती सगळ्यांची आपल्याला दोस्ती सगळेजण मी हे करून एकत्रित हे करून राहायचे. हम्म. हा तो बी होता. विष्णू पडताळ होता. विष्णू फडतारे होता. बाळू पाटील मठातला तुमचा मित्र. बाळू पाटील कुडुत्रे आणि मठात एक बाळू देखना बाळू पाटील होता. हा तो होता. तो नव्हता. तो आम्ही ते मठात होते. मठ चालवत होते. बरोबर आम्ही मोती बघत होतो. बरोबर. बरं बोलणं गेलणं चांगलं. बाळू पाटील चांगलं बोलायचं. हा हा, हा. चांगलं बोलायचं चांगलं हे करायचं आपल्याला मठातला. मठातला. मग गणपती दादा तुमची वस्तात. हा वस्ताद. मग तुम्हाला डाव कोण शिकवायचे? गणपती दादा शिकवायचे का कोण? नाही डाव पहिलं इथं आम्ही गावात तालमीला जात होतो ना. हम्म. आमचे भाऊ पैलवान होते. कोण? अग्नेल निघलो. नाही त्याच्यापेक्षा मोठे हा. होते. हा. त्यांनी आम्हाला शिकवत होते इथं. हम्म. इथं शिकवल्यावर मग ते शिकल्यानंतर बघा ते म्हणा एका डाव ह्यो पाय पुढे ठेवला हम्म. तर ह्या पाया लावून धरला तर कशी लावायची टांग. हम्म. पाय ते ह्या पाया लावून असं धरल्यानंतर दोन्ही हात असं धरून वर उचलून घ्यायचं. हम्म. आणि बाहेल्या पायाला ऐकून उठून पाय मारायचं. हम्म. ते वर उडून येऊन पडायचं. चित्त धुवायचं. इथं आमचे भाऊ त्यांनी शिकवत होते. त्याच्यानंतर मग आम्ही कुठे गेलो. आधी भाऊ गेला म्हैसूरला. म्हैसूर कुठे गेलो. चिकबाळापूरला गेलो. बेंगळूरच्या पुढं. बेंगळूरच्या पुढं म्हटलं तर बी एक 30-40 किलोमीटर होतं ते. तिथं गेलो. तिथं बरेच दिवस काढून म्हटलं बेंगळूरला कुस्त्या चालायच्या त्यावेळी. आम्ही कोल्हापूरला नव्हतो त्यावेळी. आम्ही इकडे होतो. तर एक वर्ष दिवस एक बाणवार असं रविवार खाडा नव्हता. आठवड्याला एक कुस्ती. तुमची? हा तुमची भावाची. भावाची होय. बरं. तर तसं करून एक वर्ष दिवस चालल्या बघा. प्रत्येक आठवड्यात कुस्त्या. हो बेंगळूरला होय. बर. मग तिथं बेंगळूरला ते कुस्त्या चालल्यानंतर काय झालं. मग अण्णाची जोड नावली की अण्णाला लढतीला पाहिजे होलं की तुमच्या भावाला. मग भावाला लढती झाल्यानंतर मग आणि परत म्हैसूरला येऊन मग आम्ही काय केलं. भावानं म्हटलं आता इथं तर मला लढतीला कोण नाही. माझी जोड भीती नाही आणि आम्ही कोल्हापूरला जायचं. तर कुठं जायचं. आम्हाला सांगितलं कल्लापावळा की होता की गंगावेशात. शाहपुरी. त्यानं बी ते बेंगळूरला भाऊची आणि त्याची कुस्ती झाली. ती लई जोरदार झाली ते. पण लास्ट मध्ये ते बेंगळूरला कुस्त्या कसं ठेवायचे टायमिंग वर ठेवायची. 20 मिनिटं 30 मिनिटं 1 तास असं कुस्ती ठेवायची. ठेवल्यानंतर मग कल्लापावळा केलं. ते हे करून हे केलं. कल्लापावळा की सगळा सपला. टायमिंग संपला. सुटली कुस्ती. मग कल्लापा म्हणायला लागला आता तुम्ही इथं राहायचं आम्हाला काही हे दिसत नाही आणि तुम्ही कोल्हापूरला या आणि तिथं कुठल्या बी तालमीत या तुम्ही. या कोल्हापूरला या आणि इथे तुला जोड नाही असं तसं म्हटलं. बाबा हो म्हटलं. मग त्याच्यानंतर काय झालं. आलो आता कोल्हापूरला जायचं राहा म्हणून कोल्हापूरला इथं गेलो. इथं गेल्यानंतर आम्ही पहिलं कल्लापा सांगितल्यानंतर शाहपुरीत जात आले. तर शाहपुरीत नाही गेलं एकदम मोती बघायला गेलो. मोती बघायला गेल्यानंतर आम्ही तेवढ्या लोकांनी आम्ही 2 जण फरकच दिसणार की मग केसाची कुरळीची ती सगळी आम्हालाच बघायला येणार तिथं. होय येणार. मग काय करायचं आता. मग सगळे तेवढी ती आहेत नाही तालमीत सगळीच एकदम फ्रेंड दोस्त झाली तुमची. होय. आणि तुम्ही मराठी प्रॉपर बोलायचं. होय. मग जोशीलकर बाळू पाटील शिरपा माकवेकर आणि तिथनं सगळे ती आहेत बघा हिरामन बनकर ही सगळे दोस्त एकदम दोस्त झाले. मग झालं तिथं राहिलो. तिथं राहिल्यानंतर मग अण्णानं काय केलं. स्पष्टच महाराष्ट्र केसरी सामन्यात 82च्या वजनात खेळला तो नंबरच काढल्यानंतर भावानं काढल्यानंतर. तुम्ही खेळला ना त्यावेळी मला त्या वजनात खेळायला दिला नाही. मग ते नंबर काढी म्हटल्यानंतर मग त्याला कुठं ते नंबरचे सगळे काढले की त्याला कुठं नेऊन ठेवलं. मग पटियाळा ठेवलं भावाला. पटियाळा तिथंच तालीम संघ मध्ये बाळासाहेब गायकवाड त्याला येत नाही तिथं गादीचं प्रॅक्टिस म्हणून तिथं नेऊन ठेवलं त्याला.
पटियाळा म्हटलं तर एक 2 महिने 3 महिने राहायचा तो. हम्म. ते आपलं ट्रेनिंग घेऊन यायचा. मी इथं राहायचं कोल्हापूरला. हम्म. कोल्हापूरला इथे राहिल्यानंतर आता सगळे दोस्तच झालेत की कोणाला काही करायचं नाही म्हणतं सगळेजण आम्ही बरंच राही तिथं. मग यात्रेला जाऊन तुम्ही घरात प्रत्येकाला जाऊन जेवून आलायचा म्हणा. हा ते बोलवलं मग ते जायलाच पाहिजे की हो. हो. आता दोस्त तर चला बाबा जाऊ म्हटल्यानंतर मग जायलाच पाहिजे. प्रत्येक घरात जायचं तुम्ही प्रत्येक ते पहिलवानांच्या. हो हा पैलवानच्या. होय. आता बाळू पाटील म्हणा जोशीलकर म्हणा हे सगळे एकदम दोस्त नाही जिव्हाळ्याची. जिवाळी होय. मग त्यांच्या ह्याच्याने तिकडे जायचं त्याने जाऊ जाऊ बाबा म्हटल्यानंतर जायचं. आणि दीपावलीला म्हटल्यानंतर आंधळकरचं ते सोडतच नव्हते पैलवानचे घरातले. होय. दीपावलीला लाडू खायला पाहिजे की लाडू खायला हा. मांदळाने घरात जायचं. हा होय. आंधळकरच्या घरी बी खाल्लंय. पण तिथं बघा आम्ही कुठं कुठं गेलो ना ते दादूमाच्या गावाला बी कुस्ती घातली होती अर्जुनवाडा. अर्जुनवाडा. हा. तिथं काय झालं इथं मी शामराव सावळ्याला त्याच्या गावातच मारलं होतं. शामराव साबळेला. होय. बर बर. त्या गावातच मारल्यानंतर मग दुसरं ते आणि ते दादूमाच्या गावच्या बाजूला एक गाव आहे की काय म्हणतात त्याला अर्जुनवाडाच्या शेजारी हा. टिटवे. हा तिथवी तिथल्या पोराबरोबर माझी कुस्ती घातली होती. हा. मग दादूमाने काय म्हटलं तू कुस्त्याला तर नाही आला तर तुला बघा तुला लई मारणार म्हटलं ना अण्णा मी येणारच म्हणून केलं तिथं. मी कपडे काढून मैदानात उभं राहिलोय ते पोरग कपडे काढून आलंच नाही. म्हटलं तर शनिवारी इथं शामराव सावळ्याला मारलंय रविवारी तेही त्यांच्या गावाला कुस्ती. तो आलाच नाही. मग ते म्हटलं त्यांच्याकडे पैसे घिसे की मी मागितले नाही. मग नंतर हाणून दिलं त्याने दादूमा त्यानं. दादूमा म्हटलं नंतर बरा माणूस बरा बी आहे होता. आज सगळीच बरी. तिथं बघा भांडणं करायची कोण नव्हतीच नव्हती. मग एकामेकाला असं ईर्ष्या बी काय नव्हती. आता तुमची कुस्ती आहे ना तुम्हाला किती लढत द्यायची आणि किती हे करायचं सगळं हे करायचं. आता युवराज पाटीलला मी आणि माझा भाऊ दोघांनी आम्ही त्याला मोठा पैलवान केलं. काय सांगताय. होय. कोण जरा तालमी जरा पार्टिशन होता ना त्याच्या बरोबर कोण बी लढत करायचे नाही. बर. लढत बी करायचे नाहीत आणि जास्त भाषण बी करायचं नाही. तो तिकडून आला की आपल्या रूम मध्येच कपडे काढायचा तुमच्या. होय. कपडे काढून मग आम्ही तेल दिलं तर आमच्या पेटीत तेल तेल राहायचं. तेल लावून घ्यायचा. मिनत आपण बाहेरच करून यायचा तो. मग लढतीच आम्ही दोघं त्याला आम्ही त्याला मोठं पैलवान केलं म्हटलं तर येतं येतं मग सगळ्यांना जास्त झालं तगडं तुम्ही मोठं झाला नाही घेऊ पैलवान. झालं नाही झालं पण आता काय करायचं ये पाहिजे की तकदीर. तकदीर पाहिजे की तकदीर. तरी पण महाराज चॅम्पियन तुम्ही किती वेळा झाला. 2 वेळा झालाय तुम्ही महाराज चॅम्पियन. होय. बॉम्बेला एकदा आणि पुण्यात. बॉम्बेला म्हणजे कोण झाला त्यावेळी महाराज केसरी. महाराज केसरी ह्यो आप्पा कदम. आप्पा कदम झाला. हा आप्पा कदम झाला बघा. रामा माने महाराज केसरी झाला. तुम्ही रामा माने वगैरे यांच्यावर खेळला का हो. होय. रामा मानेला मारलं मी. रामानेला. होय. कुठे. कोल्हापूरलाच मारलंय. कोल्हापूरला 1 नंबरचीच माझी कुस्ती होती त्यावेळेला रामा मानेला मारलंय. रामा मानेला मारलंय. मारुती कळंत्र्याला मारलंय. शामराव सावळ्याला मारलंय. असं बरेच जणांना मारलं मी. तरी आणि कोण कोण. महाराज हिरामन बनकर वगैरे. हिरामन बनकर आपल्याकडेच होता. म्हणजे मोतीबागातच होता. मग पुण्याला गेलं तर बी आम्ही त्यांच्या तालमीतच जायचं तिथं. तिथं गेल्यानंतर तिथं तालमीतलं लढत करायची आम्ही. हिरामन बनकर तगडं होतं ते आपल्याला. तगडं होतं. चांगलं कुस्ती करायचं आणि लई जास्त होतं. मग ज्यावेळी युवराज पाटलाची महाराज कशी कुस्ती तुम्ही बघितली का. होय. होय. मग त्यावेळी काय झालं युवराज पाटलांनी कसं हिरामन बनकरला मारला महाराज केसरी. पॉइंटावर घेतलं. पॉइंटावर घेतलं. मग रघुनाथ पवार बरोबर फायनल झाली. फायनल झाल्यानंतर रघुनाथ पवार काय केला मी ह्याला लवकरच मारतो. मग कुठल्या जोडीत आहे तो कसा आहे म्हणतो रघुनाथ पवारला समजलं नाही की तू बारका वयाने बारकं म्हणलं तर होतं चांगलं हे. पण असं ह्याच्याने मी ह्याला कवा बी ह्याला सोडत नाही म्हणून युवराज पाटीलने एके रिपोर्ट काढून 2-3 वेळा धरलं खाली. युवराज पाटीलला त्याला धरायला समजलंच नाही रघुनाथ पवारला. ते बी चांगलं होता रघुनाथ पवार. बेस्ट पहिला बरा पहिला. आजपासून 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे 1975 ची. होय. तर मग महाराज केसरी झाला.
महाराज हा युवराज पाटील हा. महाराज केसी झाल्यानंतर तुम्ही दंगालाही केला असेल तेव्हा हो झाला किंवा तुम्ही पण त्या दंग्यात नाचायला नाचायलाच पाहिजे. तुमची आपल्या तालमीतला आपल्या तालमीतला पैलवान हा. बरं आपल्या ह्यातच कपडे काढतो ना तो. हम्म. पण त्याच्या बरोबर आणि टिंगल बी लई करायची आम्ही त्याच्या बरोबर आपली बी टिंगल लई करायचा तो होय. युवराज पाटील. काय म्हणणार सारखं म्हणायचं का हा, होय अरे हसायचं असायचं होय. राग कधी येत होता ना नाही 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 कधी बाबा आज काय म्हटलं तर राग नाही 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 ना? नाही नाही तसं काय नाही. प्रेम लय प्रेम लई होय तुमचं मग- नाव अजून काढतात लोक आता मी आणि- महाराष्ट्रात मुलाखत घेतो ना होय. तर जिजो निजो आग्रेल निघून म्हणलं ना सगळी माणसं तुमचं आदरानं नाव हा, घेतात की तर मग त्याच्या बरोबर कुस्ती होती की सतपाल बरोबर पहिली एकदा होती कुस्ती. तर लढत करायचं म्हटल्यानंतर मी माझा भाऊ हम्म. हेच करायचे जास्त कोणावर युवराज पाटील बरोबर. इतर कोण हे करत नव्हते नाही ते केलं तर चंबाना करायचं. चंबामुतना हं. ते मी एकदा काय केलं माहिती आहे ते डावा पाय ठेवल्यानंतर लय जोरात टांग लावायचं तुम्ही हा मी पुढं डावा पाय असं ठेवलं हं. त्या पायाला येऊन धरलं की टांग लावूनच टाकणार हात असं वर चढून घ्यायचं भायल्या पायाला मारायचं चित्तच पडायचं की ते हा. बर. चित्त म्हणून मग ते का तालमीत काय झालं युवराज पाटीलनी ह्या पायाला एकेरी पट काढायला गेला तुमचा हा. तर मी काय केलं ते टांग लावली नाही मातीतून पाय असे वर आलेच नाही ते जे युवराजचे त्याचं व्याला नाही माझा व्याला नाही एक साईडीने असे पडलो. युवराज पाटीलला इथं हे इथं ना आतल्यापासून मास एवढ्या जागा क्रॅक पडलं बघ असं हे बोललं. बर बर मग पायाला लागलं हो म्हणून म्हटलं तर पायाला लागल्यानंतर मग आता काय बघायचं म्हणून लास्ट ताबडतोब डॉक्टरला बोलून आम्ही पुरा चेकअप करून एक्सरे काढल्यानं एवढा जागा आतल्यापासून मास पिंजलं होतं बघा कपडा कसं पिंजतं ना तसं पिंजलं होतं बघा. बर. मग ती कुस्ती कॅन्सलच केली असं लागलं म्हणून माझं नाव दिलं पेपरमध्ये. काय म्हणून ह्याच्या बरोबर लढत करताना ह्यानी अशी टांग लावली टांग लावलं ते उचलून गेला नाही आणि असं झालं मग कुस्ती कॅन्सल. मला प्रत्येक एक माणूस मला विचारायचा मी लाजून भाजी आणायला असेल मंड्याला मार्केटला जायचं नाही का काय प्रत्येक एक माणूस तेवढं मोठं पैलवानला तू कसं टांग लावलायस विचारला बरोबर विचार तुम्हाला काही चिडलं नाही तुमच्या कोण नाही कोण चिडलं नाही ना नाही. मग ते बरं झाल्यानंतर एकदम बरं झालं. मी युवराज पाटलाचा राग आला नाही तुमचा नाही 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 तेच. हा ना काय करायचं चुकून होणारच तसं होतंय म्हणाला बाबा लागलं काय करणार येत नाही आणि आता काय करायचं म्हणून ते दवाखान्याला हे करून ते गोळ्या गिळ्याने आणि हे करून परत आणि त्याच्या बरोबरच लढत करायची युवराज पाटील बरोबर. परत आणि लागलं असताना सुद्धा ती जखम केली की जखम बरी झाली परत होय 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 आम्हीच करायचं दोघं भाऊ. हा 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 जास्त दादूमा बी करत नव्हता आणि बाकीचे कोणी हे करत नव्हते म्हटलं तर थोडा एक याच्याने बघितलं तर पार्टी असं पडली होती तिथे पार्टी पडली होती मोतीबागामध्ये मोतीबागमध्ये म्हटलं तो आम्ही दोघं होता नाही मग बाळासाहेब गायकवाड आहेत नाही ते आम्हाला सांगितलं होतं कोण नाही तर तुम्ही दोघं करायला पाहिजे त्याच्याबरोबर लढत. बरोबर आम्ही दोघं करायचे. बर मग तुम्हाला खायला वगैरे देत होते का बाळासाहेब गायकवाड गायकवाड देत होते बाळा गायकवाड खायला देत देत होते लय बरा माणूस दिलं तुम्हाला खायला. हा मग गणपती आंधळेकरांचं महाराज तुम्हाला चांगले भेटले का हो हा 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 आंधळेकर म्हणजे वस्तात चांगले होते चांगले होते चांगले होते. म्हणजे असं त्यांनी भाईबंदी केली का तुमच्या कधी बाबा ही निगरू आहेत यांचं काय लांबचे आहेत लांबचे कसं काय केलं नाही त्यांनी उलट प्रेमच एकदम प्रेमाने आम्ही तिथं लढतीला ते आला नव्हता तर तो कुठे गेला वगैरे त्याला इकडे बोलाव तर आपलं बसून पूर्ण लढत मिनत घेऊन जायचे सकाळी आंधळेकर वस्तात हा आंधळकर वाजता. तिथनं आल्यानंतर मग ते बी कपडे काढायचे माती यायचं हे करायचे शिकवायचे. मग आम्ही आंघोळ करायच्या वेळी आंघोळीला तिथं पहिला जवळ बोलवून घेणार असं बसणार. हो कसं काय बाबा मेहनत कसं करायलास तू बरं करायचं हा आता करायला बघा असं कर बरं होतंय नाही तर तसं हे करू नको कोणाच्या हाती याला जाऊ नको म्हणून असं सगळं आपल्याला प्रेमाने सांगत होता आणि प्रेमाने लय प्रेम करे आपल्याला तुमच्या. होय 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 आंधळकर पेलवान. आता तुम्हाला अनेक प्रश्न हा विचारतो कोल्हापूरची माणसं प्रेमळ का हो म्हणजे कोल्हापूरची माणसं म्हणजे एकदम प्रेमच आहेत
आणि शिवरी पण आहेत. शिव बी आहे तर करप शिवरी पण आहेत. चोरी हा ते बी आहे. आणि काय आम्ही बरं असलं तर ते बरे असतात ना. हा. आम्हीच बरं नाही तर मग त्यांनी कसं बरं राहणार. बरोबर की. हा? पण तशी प्रेमळ माणसं तिकडची ना. काय लई प्रेमाची माणसं. आता बघा बाळू पाटील म्हणा, दुसिलकर म्हणा, हे आम्ही टिंगल करायचं आणि टिंगल करून खेळायचं म्हटल्यानंतर हे कोण हे भांडायलाच म्हणायचे. हा. अशी करायची आम्ही हा. ताजवीच. हा. पण एक दिवस त्याला काय मला त्याने काय वाईट बोललं नाही, आम्ही त्याला काय बोललं नाही. तर गेल्या वर्षी चालतं बाळू पाटील हा. इथं मला तू यायलाच पाहिजे. तरी येतो बाबा. मग त्यांच्या संभाजी पाटील आहे की त्यांचा भाऊ, हा. चुलत भाऊ, हा, हा. त्याला विचारलं कसं काय आहेत, बरे आहेत म्हटलं. गुडघ्याचं ऑपरेशन झालं त्यांचं. गुडघ्याचा ऑपरेशन काही झालं ना. बरोबर. ते असं करून सांगितलं सगळ्या असलं. अजून बी मला ते कोल्हापूरवर फोन येलं तर मी सगळ्यांना विचारतो तिथं तालमीतल्या सगळ्यांना विचारतो. बरोबर की. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो. तुमच्या बरोबर त्यावेळी जोडी खेळणारे म्हणजे ही तुम्ही नावं सांगितलीत. होय. तुमच्या आणि कोणाकोणाबरोबर कुस्त्या झाल्या हो? आमच्याने हा. आमच्या इकडं बेंगूर पैसाला म्हटल्यानंतर नावाजलेला पैलवान दिल्लीपर्यंत कुस्त्या झाल्या का? हा दिल्लीच्या? दिल्लीत होय दिल्लीत झालं. दिल्लीत झाल्यात म्हटल्यानंतर भारत केसरीला जायचं नाही. हा. आम्ही खालच्या वजनात राहणार की. त्यावेळी त्यांची नावं ती आपल्याला आता काय हे माहित होत नाही. नाही. माहित झालत्या नाही. कुस्त्या तुमच्या? कुस्त्या झाल्यात दिल्लीला. तिथं तुम्ही जिंकला का? हा दिल्लीला जिंकलं. भाऊने 1 नंबर काढला, मी 2 नंबर काढले तिथं भारत केसरीने यात सामन्यात. म्हणजे तुम्ही ऑल इंडिया उप चॅम्पियन आहे म्हणा. हा हाय. होय? हा. मग तुम्हाला मानधन काय मिळतं गव्हर्नमेंट कडनं? गव्हर्नमेंट कडनं काय इथं मिळत नाही हो. इथं मिळणार होत. पण इथं आपल्या इथं लोक आहेत ना ते एकदम लय बेकार आहेत. आता तुमचं बरं चाललं की तुम्हाला मोडून टाकायचं. माझं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक विनंती आहे की जिजो निग्रो एक नामांकित महाराष्ट्राचे पैलवान होते. मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करायचे. तर यांनी महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन झालेले आहेत. त्यांना कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं काही मिळत नाही. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ह्यांना मानधन द्यावं. कारण ही व्यक्ती फार चांगली होती. त्या काळातली चांगल्या पद्धतीने पैलवान घडवणारी व्यक्ती होती. कारण युवराज पाटलाला लढत देण्याचं कार्य सुद्धा यांनी केलेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्र केसरी बनवण्याचं कार्य केलेलं आहे. बाबा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता एवढं कुस्त्या केल्या बरोबर होय. आणि एकदम सर्वसाधारण जीवन जगता. हे सगळं का आता हे करायलाच पाहिजे की. बघा की हे ऊस माझंच आहे. या ऊसात काम एकदम साधं जीवन म्हणजे मळलेल्या कपड्यात समाधान आहे का हो? समाधान मग करायचं काय. मी केल्याशिवाय आणि काय करायचं. पोरग बी नाही. पोरग आहे दुबईला. मग इथे शेतात काम करायचं तर मी आणि माझी बायको आम्ही 2 जण मी करतो. तर ते लोकांना काम करायला बोलावलं तरी कोण येत नाही हो. त्यामुळे तुम्ही करता. आम्हीच करायला पाहिजे. आम्हीच केलं हे सगळं. बर बर. माझा मुलगा किती शिकला काय तुमचा? मुलगा 8वी शिकला. 8वी शिकून मग तू म्हणाला मी तिकडे जातो, तुम्ही थांबा म्हटलं. तसं आहे तर जा. आता मुलगा जाऊन बी मग तुम्ही आता बरं किती वर्ष झाले? 5-6-7 वर्ष झाले. मग अजून आलेला नाही? येतोय आता पुढच्या महिन्याला सुट्टी घेऊन येतोय. येतो भेटतो येऊन भेटून जातो. वर्षात एकदा येतो. वर्षात एकदा सुट्टी मिळते ना त्या सुट्टीला येऊन 1 महिना नाही तर 2 महिने राहून मग आणि परत जातो. मग तुमचं एवढं मोठं काम आहे तुमचं. तुम्हाला गाव आमच्या महाराष्ट्रात गेलो का नाही मी आपलं मुलाखत घ्यायला की जिजो निग्रो ऐकलेलं निग्रो म्हणजे एक समाधान वाटते त्या पैलवानांना तुमच्या. होय हो. कोणाबद्दल झालं तर बी आम्ही कोणा भांडणं नाही का कोणाला काय नाही. हा बाबा आता त्यांना लागलं म्हणा कुठेतरी तालमीत लागलं म्हणा ते तिथं तू हे करून बरोबर करून बसवायचं. आणि ते आपल्याला ते औषध जरा माहिती होती की ते औषध ताबडतोब द्यायचं. 4 रोजात म्हटलं तो घट्ट व्हायलाच पाहिजे. असं होतं तुम्हाला? होय. बर. मी इथून औषध घेऊन जाईल तिथं. बर. त्यांची मदत करी. मदत म्हटल्यानंतर आता बघा आता आम्ही तर 4 जणांना कोणाला तर काय तर झालं तर त्याला काय हे करायचं बी नाही आणि हे नाही. आपल्याला काय आपल्या ह्याचं आहे नाही ते आम्ही करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपला माणूस बरा झाला तर आम्ही बरं राहतो. क्या बात क्या बात. आणि आम्हीच त्याला तर हे निसगाळी जरा केलो पण कवा बी आमचं बरं होतं. क्या बात आहे क्या बात आहे. मग तुम्ही मला सांगा पैलवान आता तुम्ही सर्वसाधारण जीवन आता हे जगताय. होय होय होय. मग एवढं मोठं पैलवान होता तर तुम्ही साधारण जीवन राबताय. वाटत नाही का? काय वाटत नाही बघा. अंगातला जरा घाम गेला ना तेव्हा जरा शांती वाटते.
तुझ्याला काही नसलं तरी तुम्ही श्रीमंत असलेलं वाटतं मला आज. हा काय म्हण तसं होणारच घ्या हो. तुम्ही शंकर आष्टीकरांच्या कुस्त्या बघितल्या का हो? हो 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 हो. कसा शंकर आष्टीकर पहिला? शंकर आष्टीकर पहिलवान आत्ताच त्याला ते हे जाऊन काय त्याचं पोरग एक बाद झाला म्हणे. तर शंकर आष्टीकर सारखा पैलवान आळावर मध्ये कोण नाही. आळणावर का? हा आम्ही लहानपणी असताना त्याची कुस्ती बघायला बघायचो. होय लय चांगला पैलवान. चांगला पैलवान. महाराष्ट्रातला पैलवान कोण चांगला म्हणजे मोतीबागची सोडून म्हणजे तुमचा ओव्हरऑल सगळ्यात तुम्हाला आवडलेला पैलवान कोण चांगला? महाराष्ट्रात म्हटल्यानंतर बघा आता एकदम मोठ्या पैलवान मध्ये चौकडे आमचं दादू चौकडे हा. ते एक आणि हेरामन बनकर पुण्यात ते एक आणि बघा शावापुरीत ह्यो रसूल हनीफ. हा रसूल हनीफ. आणि मोहम्मद हनीफ. मोहम्मद हनीफ त्याचा भाऊ आहे. हा तो रसूल चांगला पैलवान. हा चांगला पैलवान. परत आणि बघा आहेत कल्लाप्पा वाळके होता. ही सगळी होती पण रसूल सारखं कल्लापाला जमत नव्हतं. कल्लापा सारखं रसूल म्हटलं त्या तालमीत 2 पार्टिशन तिथं पण 2 पार्टिशन. हा तालमीत. बर. मोहम्मद हनीफची एक पार्टी शिरपती कंचनाळे पैलवान मोठा की तो. हा हिंद केसरी. हिंद केसरी त्यांची एक पार्टी. हा म्हणजे दोघांच्या पार्ट्या होत्या. पार्ट्या होत्या. सगळ्यांची पार्टीच होत्या म्हणायची. तुम्ही पैलवान मोठे म्हणजे जिजू नेगरूची पार्टी नाही की अग्नेल नेगरूची पार्टी करायची नाही का तुम्ही? आम्ही कसं करायचं आम्हाला सगळे पाहिजे की. बरोबर सगळेच लोक पाहिजे आम्हाला. दोघांनी पार्ट्या केल्या असत्या चाललं असतं की तुम्ही इकडे 10-15 तिकडे 10-15 घेऊन दोघांच्या मारामारी केल्या असत्या तर चाललं काय करायचं चाललं असतं पण आम्ही ते आम्हाला देवान ते बुद्ध दिली नाही. विराजदार पैलवान मोठं पैलवान एकदम शांत. बिराजदार बरोबर खेळला का कधी? नाही ते गंगास मध्ये होते. आणि मोठे पैलवान तुमच्याकडे मोठे. हो विराजदार पैलवानला कोण बी नाव ठेवायचं नाही. एकदम शांत आणि एकदम बरा. तुम्ही कुठे मिळलं तर मी तुम्हाला बोलसून जाणार. तो काय करायला कसं करायला मेहनत चांगली कर. तू चांगला होणार आहे चांगली मेहनत कर. तुम्हाला पण म्हणायचं? होय मला म्हणायचं आपल्याला मला आणि माझ्या भावाला म्हणायचं तुम्ही चांगलं होणार आहे पैलवान. हा चांगलं होणार आहे आणि तुम्ही चांगली मेहनत करा चांगलं हे करा म्हणून आपल्याला हरी बी सांगत होता. आणि ह्यो गणपती केडकर तू चांगला पैलवान ते पण सांगायचं तुम्हाला. आणि ह्यो बी होता की दिनानाथ सिंग आता ते कोल्हापूरलाच आहे दिसतंय. हिंदी केसरी देणार ते सुद्धा तुम्हाला लय प्रेम करायचे ते देणार ना. होय होय होय. तुम्ही आफ्रिकेवरनं महाराष्ट्र कर्नाटकात आला आणि कर्नाटकात तुम्ही कोल्हापूरला आला असा. आफ्रिकेत आला माणूस म्हणलं आफ्रिकेतला माणूस म्हणलं हे वेगळ्या पद्धतीचा माणूस आल्यावर माणसं आमची. आम्ही तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरला पहिलंच गेलत की हिथून आम्ही कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला गेल्यानंतर हे निगरू आलेत म्हटलं ते तालमीत सगळी येऊन आम्हाला बघायची कुस्ती बिस्ती. त्यांना काय माहिती ही भाषा त्यांना येत नाही. आमची मराठी भाषा येत नाही म्हणून अर्धे लोक म्हणायचे. बरोबर. मग त्याच्यानंतर मग तिथे गेलो की ते राहिल्यानंतर मग अरे मराठी चांगली बोलता तुम्ही म्हणायचे. नाही मराठी येते जर अजूनही आपल्याकडे इकडची मराठी कच्ची मराठी आणि प्युअर मराठी अजून यायची आहे. जरा जरा शिकलो म्हणून सांगितलं. कोल्हापूर भाषा शिकला का नाही? कोल्हापूरच्या शिवाय शिकला का नाही? सगळ्या याच्यात काय करा होय सगळ्या शिव्या घ्या सगळ्या याच्यात कळायचे का कोणाला शिवी गिवी काय द्यायचं. मग तुम्ही महाराष्ट्र केसरीला तुमचा भाऊ खेळला होता? हा खेळला होता. मग काय झालं त्यात? 2 नंबर आला ते कुठं बघा हे तुझं कोल्हापूर अहमदनगर आणि तिथून भंडारा नागपूर असं जायचे. 2 नंबर यायचा. 1 नंबर महाराष्ट्र केसरी काय त्याला गावले नाही. परत मग इथं कर्नाटक केसरी इथं मिळले 1 नंबर मंगळूर तिथं मिळले. पण कर्नाटक केसरी मिळाली भावाला? होय. तुम्हाला? मला नाही. मी कर्नाटक कुमार आहे. कुमार केसरी आणि ही आणि ह्याचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. हा महाराष्ट्र चॅम्पियन 2 वेळा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तुम्हाला मानधन द्यावं का? काय त्यांची इच्छा. तुमचं मागायचं नाही. मागायचं नाही त्यांनी दिलं तर घ्यायचं नाही दिलं तर राहू. काय बोलायचं नाही कोणाला काय शिवी द्यायचं नाही काय नाही. शिवी काय आपलं
सगळे पाहिजे. आमच्या फडणवीस साहेबांना तुम्ही सांगणार काय, मुख्यमंत्री साहेबांना, अजितदादांना तुम्ही सांगणार काय की तुम्हाला मानधन द्यावं असतं म्हणून वाटतं का त्यांनी? काय माहिती नाही ना, ते आता बघायला पाहिजे त्यांना विचार. तुम्ही ह्याच्यावर बोला, इथं बोला, ते तिथं बघा ऐकतात ते. होय. मग तुमचं काय मत आहे, त्यांनी द्यावं का तुम्हाला मानधन? दिलं तरी बी चालतंय, पण हे होतं ना, म्हटलं हे कर्नाटक होतं ते महाराष्ट्र होतं. अहो महाराष्ट्र कर्नाटक हा भाग वेगळा हो, माणूस म्हणून तुम्ही हे सगळं कोल्हापुरात येऊन प्रेम झालं ना हा तुमचं. झालं. होय होय होय. तुम्ही काही तिथं केलं ना कार्य. केलं केलं मग होय. महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा असा काय विचार करायचा? काय सांगता येत नाही. त्यांनी दिलं तर मी घ्यायचं, हं. नाही दिलं तर मग काय मग शेतात राबायचं, शेतात सकाळ संध्याकाळ चालूच काम. मग तुम्ही शेतात किती राबताय आता? आता काय सकाळी संध्याकाळी उन्हात सुद्धा चालूच नाही असतं. नाही 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 काय कलर फरक चेहऱ्याला फरक पडत नाही हा? पडतच नाही. पण आपलं हा भजीचा भाग आहे बाबा. हा, हा, होय. तुम्ही लय मोठी माणसं आहे, होय. वय वर्ष 75. तर असं लक्ष्मी वॉटर पैलवान कसा हो? तुम्ही चांगला पहिला. तुम्ही खेळला का लक्ष्मी नाही, वॉटर? आमच्या भाऊची कुस्ती झाली. बरं काय झालं कुस्ती सुटली. लक्ष्मी वॉटर बरोबर? हा. कुठे कुठे झाली म्हटलं, एकदा बेंगलोरला तिथे बी सुटली हं. आणि इथं आळावारला बी सुटली. हं. त्याच्यानंतर 2 वेळा कुस्ती झाली, त्याच्यानंतर कुस्ती झालेली नाही त्यांची. नाही झाली? नाही झाली, लय जोर कुस्ती तर झाली ती. लय जोर. होय होय. मग तुमची मला सांगा, तुमचा आवडता पहिलवान बिराजदार झाला, हा होय परत हिरामन बनकर झाले, होय. किंवा आणि तुम्ही सांगितली का नाव, आणि कोण तुमचा आवडता पैलवान? आवडतं पैलवान तर काय हेच की आमदारकारी का आणि सतपाल बरोबर झाली कुस्ती तुमची कधी? नाही, भाऊची झाली. सतपाल बरोबर? हा, दिल्लीला झाली. हा, मग त्यात काय झालं? दिल्लीला कसं झालं म्हटलं, नंतर भाऊ पटियाळा चालला होता. म्हटलं तिथं मॅटवरचं प्रॅक्टिस चालायचं की पटियाळा, इथून कोल्हापूरवरून तिथं पाठवत होते. हं. म्हणजे 26 जानेवारी मध्ये तिथं मोठं प्रोग्राम चालतंय बरोबर. हा. दिल्लीला. हं. ते चालल्यानंतर काय झालं, मग मॅटवरचे कुस्ती की ते बी ठेवले राहते. त्यात सतपालच्यानी अण्णाची कुस्ती लावली. अण्णाने सतपालला मारलं. हं. अण्णा मारल्यानंतर मोठा पैलवान झाला. सतपालनं मारल्यानंतर? सतपालला माझ्या भाऊनी मारलं, बर. त्याच्यानंतर मोठा पैलवान झाला. अग्नेल निग्रो? अयो सतपाल. बर, मारल्यानंतर? हा. बर बर. त्याच्या अगोदर सतपाल हेच म्हणून कोणाला ओळख बी गावत नव्हती आणि कोण त्याला विचार बी करत नव्हते. क्या बात, क्या बात. असं असं झालं ते. हा, नेत्रपाल हं. नेत्रपाल बरोबर कुस्ती कोल्हापूरला झाली. सर्व किती पब्लिक होतं ना, हं. ते सगळं पब्लिक म्हटल्यानंतर पब्लिक पुरा पब्लिक म्हणजे भावाच्या ह्याच्याने हे करायचं. तर तशी कुस्ती झाली, तशी त्या मैदानमध्ये कोणाचीच कुस्ती झालेली नव्हती. बर, मग काय झालं त्यात? नेत्रपालला मारलं मग भावानं? होय. तुमच्या? हा, म्हटलं नेत्रपाल बरोबर हे झालं 2 विकेट कुस्ती. एकदा कुठे झालती, बेंगलोरला झालती. हं. पण तिथं बी तशी समोर कुस्ती सुटली. मग मला म्हणायचा तो नेत्रपाल म्हटल्यानंतर लय ओळख. नेत्रपाल, पीडी सिंग, नितीदार सिंग. आम्ही दिल्लीला गेल्यानंतर आ गया आम्हाला शेर आ गया म्हणणार. हं. डोक्यावर हात फिरवणार. हं. बघा केस कशी आहेत, बघा आमचे पैलवान म्हणून, असं मला टिंगलही करायचा तो. हा. मग इथं कोल्हापूरला आला की हं. आल्यानंतर अण्णाची आणि त्याची कुस्ती पहिली लागली तिथं. आणि भावाची तुमच्या? हो, हा. भावाची आणि नेत्रपाल. तर कुस्ती झाली ती. तशी कुस्ती त्या आखाड्यात कोणाची कुठे कवा बी झालेलीच नव्हती. लास्ट नेत्रपाल दमून गेला. दमून गेल्यानंतर टायमिंग झालं तर त्याला दुसऱ्याने हातात हे घालून उठवून घेऊन गेलं नेत्रपालला. हात उचलून घेऊन गेलेत? बघ मग एवढी त्याची परिस्थिती बेकार झाली. तुमच्या भावाचे हात म्हणतात लय लांबडे होते. हा, लांब होते. होय म्हणजे अजन भाऊ होता काय भाऊ तुमचा? होय. असं असं उभं राहिलं हं. की आमची हित्त लागतात. हं. त्याची हित्त लागायची. एवढं लांब याचा हात? होय. उभं राहून हे केलं, हित्त लागायची. अजन भाऊ होता म्हणजे? हम्म. तशी माणसं दुर्मिळ असतात, म्हणजे देवाचाच अवतार असतात एक प्रकारचा. त्याचे मग त्याच्यामुळं ते, आणि आम्ही बी चांगलं त्याला मालिश गिलिश करायचं, खाणं पिणं सगळं करून त्याला व्यवस्थित हे करायचं. भावाला? होय. बरं, आता तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे, कोल्हापूरला जेव्हा तुम्ही आला, सकाळी कितीला उठायचं सर तुम्ही? आम्ही सकाळी 3:30 मध्ये उठायचं. हं. 3:30 उठायचं. संडास गिंडास सगळे करून हे करायचं. म्हटल्यानंतर
4 वाजायचे. 4ला आम्ही मेहनत करायला धरलं, पण 6-6:30 वाजे सगळं मेहनत करायचं. काय काय करायचं त्या मेहनत मध्ये? बैठक मारायची. किती बैठक मारायचा तुम्ही? आम्ही बैठक 1500 कमी झाली, 2000, 2500, 2000, 2500 बैठक तुम्ही मारायची. तुमचा भाऊ? होय. बैठका. होय. आणि दंड किती मारायचा? दंड मारायचे 1500. 1500. 1500 मारायचे. आणि हौद आहे की ते हौद एका उभं राहिलं नसतं, ह्या हातात घेतलं की मग ह्या हातात असं करून हौद करून टाकायचं पुरा. हौदा करायचा. हौद लढत करायची पुढे. लढत ती मला हौद उकरून सगळं हे झाल्यानंतर लढत करायची. बरोबर. म्हणजे 2.5 तास तुम्ही व्यायाम करण्याचा हा काळ. हा होय मग त्यानं लढत 6:30 चालू होणार. हा होय मग तुझी पहिली लढत असणार. होय. अंदाजे दादूमा, चंबांना, हा. युवराज पाटील ते म्हणे त्यांना लावल्यानंतर मग आम्ही उठून उभं राहायलाच पाहिजे. अंदाजे शिव्या हा. देणार. चाल लवकर. शिव्या काय चड्डीला आडीने बसली म्हणायची पाठीवर. हा, मग खेळ लवकर, चाल लवकर. हा मग जायचं. हा जायलाच पाहिजे. हा. त्यांची कुस्ती सुटली तर मग त्यांच्या बरोबर आम्हीच लढत करायला पाहिजे. बर. मग मग त्यांची लढत झाली. मग त्यामुळे तुम्हाला मोठं पैलवान तुम्ही झाला का हो? कोल्हापूर आल्यामुळे तुम्ही मोठं पैलवान झाला का? आम्ही मोठं पैलवान का तेवढं नाही, बारक्या ह्याच्यात म्हणजे त्याच्या खाली हा. 2 नंबरच्या ह्याच्यात तुम्ही आम्ही होता. होतो. बरोबर. पण तिथं आल्यामुळे तुम्हाला लढती मिळाल्यामुळे तुम्हाला युवराज संघ लढत मिळाली म्हणा, होय होय परत तुमच्या चंपाना संघ मिळाली होय, म्हणा, होय. किंवा आमच्या हिरामन अण्णा संघ होय, मिळाली होय, म्हणा. होय. तर ह्यामुळे तुम्हाला मोठ्या ताकदीची माणसं मिळाल्यामुळे तुम्हाला लढतीला बरं पडलं का हे तुमच्या? बरं पडलं, एकदम बरं पडलं आणि लई चांगलं झालं. कारण मैदानाला गेला की तुम्ही जाता पैलवाना मारणार मग एखाद्या. नाही तसं काय करायचं नाही. हा. तसं काय नाही, करायचं जाता पैलवाना मारणार हो. हा, म्हणजे होय होय मारणार म्हणजे हरवणार हो. हा, होय. कुठे बी गेलं तर बी हरवून यायचं, पण हरान हे करून यायचं नाही. असं होतं. हा होय. मग तुम्हाला किती पैसे सगळ्यात जास्त मिळालो कुस्तीला? त्यावेळी पैसे कमी की हो, त्यावेळी पैसे कमी. भावाला मिळायचे 5 ते 6 हजार मिळायचे. तुम्हाला मला 1500, 1000 पैसे मिळायचे. ना म्हणजे जास्त एक म्हणजे असं खेळावर ते गेलं तर 500, हा. 200 हा. असं. कधी कधी तुम्हाला बिन पैसे घेता घरला यावं लागलं असं झालं का कधी? नारळच नुसता घेऊन यायचं. ते बी झालंय. नारळ मिळाला नुसता नारळ. हा, नारळ म्हणा येते झालंय. सत्कार घेऊन परत यायचं. काय काही तुमचं वजन किती होतं त्यावेळी? भाऊच 90 होतं आणि माझं वजन 82. पण ह्या गोष्टी तुमचं वजन जास्त वाटतंय हो. 82 होतं. पण हे असं वाटतं इथं तुमचं 150 किलो वजन असं वाटतंय. होय. कसं दिसतंय बघा, वर तुम्ही यायचा खाली होय. टोपाना गोजगे ना. हा, टोपाना गोजगे. टोपाना गोजग्यांचं 148 किलो वजन होतं ना. होय होय होय. म्हणजे एवढी मोठं गोष्टी होतं. मोठी म्हणजे तुमचं काय पण झालं? त्याला हे तेवढी म्हणजे काय झालं, आम्ही ते मान ओढायची नाही तुमची. त्यांची आमच्या बरोबर कुस्ती धरताना असं माझं टाकलं मान, अशी मान ओढायची नाही. टोपाना गोजगे. हा, हा हा हा, बरोबर. हा, म्हणजे ओढलं की मान ओढलं की लई लवकर जमतोय. मान वाढलं की माणूस. हा, जमतोय. बर बर. जमतोय नाही, त्याच्यामुळं जास्त कोणी हे करायची नाही. हा, मग ते तुमची मान वाढा गेलेत का? ना, त्यांची आम्ही ओढायची. हा हा, तुम्ही वाढायचं हा, मान. कुस्ती आता मैदानात गेलं नाही, हा. ओढायची मान. हा. मान ओढायचं म्हटलं आपलं कुठला पायाला येतो कुठं नाही ते बघतच ओढाय पाहिजे. नाही तर चुकून उलटा वाढला तर हा. आम्ही पटात घुसणार हा. आणि मारणार कार्यक्रम. असं हे होतं. पण दंड मारायचे 1500, 1600. म्हटलं जोर मारायला हिरामन बनकर, एक मी आणि एक तर पुण्याचा पोरगा होता. आम्ही तिघं एकाकडे जोर मारायचे. तिथं जोर मारायच्या वेळी आता बनकराचा मोठा पैलवान की, बनकर मोठा पैलवान म्हटलं, तुम्ही अण्णा तुम्ही आता यायचं, आता मेहनत करू, जोर मारायचं तर येतो. तिथे गेलं, तो किती मारतो नाही तेवढी जोर मी मारायची. हिरामन किती मारतो तेवढं हा मारायचं. होय, त्याच्याबरोबर मला सोडत नव्हता तो. जोर मारायला तर यायला पाहिजे बघा म्हटलं. तिथे गेलं की तिथं जोर मारायला म्हटलं घाम इथून तिथपर्यंत जायला पाहिजे. बर. मग कधी आठवणीत एखादा किस्सा आहे का हो तुमचा कोल्हापुरात, एखादा कुठं मैदानात गेला ना हसं झालं लय मोठं? मग कुस्ती सोडल्यानंतर कलिंगडे घेऊन जात होतो मी कोल्हापूरला इकायला. इथं म्हटलं कोणाला त्यांना माहिती नव्हतं. हं. मला माहिती होतं की मार्केटला घेऊन जायचे. इथून लोड गटले ठिकाणी, हं. तिथे घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर मग कलिंगडे तिथे इकायची.
गटात घ्यायचे ते त्यांच्याकडे पैसे त्यांचे वसूल करून द्यायचे आणि कुठं जायचं मी तालमीवर जायचं. तालमी जाऊन भेटून तिथं कोण कोण काय काय ते करून येऊन आणि परत यायचं आणि पुढच्या आठवड्या आणि परत लोड घेऊन जायचं कोल्हापूरला. असं करत होतो. बर, पण आठवणीचा किस्सा म्हणजे हसण्यासारखा एखादा किस्सा तुम्ही गेला असा ना, असा एखादा काही घटना घडली आणि लई माणसं हसलीत, मोतीबागात असू दे किंवा मैदानात असू दे, असं काय? हा हसलेच असंच हसणार ते हसणारच. तुम्ही दादूमामाची मान कधी वडली सगळ्या दादूमामाची? दादूमाची काय सांगायचं आता. तेच किंवा वर आंघोळीला आला ते चावीवर जुजू तुला उद्या तुला धावतो. मला आज लई त्रास दिला तू म्हणायचा दादोबा. म्हणजे त्याची बरोबर कुस्ती सतपाल बरोबर ते अशी होती ना, त्यावेळी मी माझा भाऊ मान ओढायला त्याची. हो, मान ओढायची. काय म्हणाल मग दादूमामा? काय म्हणायचंच नाही, काय बोलायचंच नाही. उद्या तुला धावतो म्हणायचं. उद्या तुला धावतो, उद्या तू गावाला आकारात तुला दाबूनच मारतो. आणि मी एकदा काय केलं तर माहितीये, असं आता चंबानाची आणि दादूमाची कुस्ती झाली. त्यांची सुट्ट्यानंतर मग बारक्या ये म्हटलं मला. ते दादूमा काय केला, मी हे डावा पाय पुढे ठेवलो, मी बाहेरची टांग जोरात लावायचो. तुम्ही मी ते डावा पाय पुढे ठेवला, दादूमा त्या धरला पायाला धरला, हात वर ओढून बाहेरल्या पायाला का लावला, एवढं मोठं दादूमाचं बोजा येऊन पडलं असं. काय त्यावेळी काय म्हटलं नाही. मग आंघोळी करायला चावीकडे तिथंच राहणार आम्ही. मला जुजू आज तू बरं केलास तू मला. मग काय झालं वाना, मग तशी टांग लावायची काय. मग मी बेपावणार होतो, तू त्या प्रकारे टांग लावलायस. मी कसं पडलो काय बाबा, तू टिंगल करून हसायचीच असायची. असं झालं बघा ते. दादूमाची कुस्ती ठरायची का नाही, तर किती जण लढत करायची होती त्यांच्यावर? आम्ही त्यांच्याकडे बघा, माझा भाऊ एक, मी एक, हिरामन बनकर एक, पडतारे, जोशीडकर, बाळू पाटील, एवढी सगळी लढत करायची. आणि आंधळकर वाजता तुमच्या जवळ जाते काय? काही बसायचे. ते सगळं संपल्यानंतर तो घरी जायचा. कपडे काढून तो मी लमत. आता पहिली नुरा कुस्त्या प्रकार होता का पहिला तुमच्या वेळी? नुरा कुस्त्या, ठरवून कुस्त्या होत्या, पण तेवढ्या नव्हत्या. आता एकदम जास्त झालं. त्यामुळे नुरा कुस्ती त्यावेळी कोण करायचं नाही, केलं तर बाबा काटाकर, नाहीतर नुरा म्हटलं तर आपल्याला होत नाही. तर काय होतं माहिती आहे, नुरा कुस्ती केल्यानंतर तुमचा मोसमी करायचा आहे की, मग मी काय करतो, तुम्ही आता नुरा म्हटल्यानंतर तुम्ही बेपामानी कुस्ती करताय काय, आता नुरा म्हटल्यानंतर हे करायचं. म्हणून मी काय करतो, ते गावलं की माझ्या डावात तुम्हाला मारतो. मग नुरा कुस्ती म्हणून त्याला मारून त्याचा अपमान होतो की नाही, अपमान एकदम मोठा अपमान आहे. लगेच कळते नुरा, लगेच कळते. त्यामुळे नुरा कुस्ती खेळायचीच नाही. खेळलं तर बाबा काटा खेळ. बर, आता जी नुरा कुस्ती प्रमाण आलं ह्याच्यावर तुमचं आता काय, आता सगळे तुमच्याकडे मी घ्यायचं, माझ्याकडे तुम्ही घ्यायचं. हे बरोबर ना. पोरगी कुस्ती करायला लागले तर त्याच्यावर आम्ही विचार करायला पाहिजे. पुरुषांना नाही तेवढं डिमांड, आता पोरग्यांना तेवढं डिमांड झालेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता कुस्तीमध्ये बदल झाला, लई बदल झालाय. बरं, आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा, व्यसन म्हणजे इंजेक्शन घेऊन कुस्त्या करतात पैलवान, नशा करतात आणि कुस्त्या करतात. आपल्याला ते आता इंजेक्शनाचं काय माहिती नाही, आणि आपल्याला ते नशा करून कुस्ती करायचं आपल्याला आवडत बी नाही, आणि आपण ते धंदा केलं बी नाही. बरोबर. हा बाबा लढतोयस ना, काटा असलं तर लढ, नाहीतर नाही. चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातल्या पैलवानांना किंवा पूर्ण जगामधल्या पैलवानांना काय आव्हान देशील, काय सांगशील तुम्ही? काय आता सांगायचं म्हटल्यानंतर काय बाबा, इथं जरा बरं कुस्ती कर, तसं काय भानगडचं काय करू नको. चांगल्यापणानं तू केलायस ना तर तू चांगला होतोय. बरोबर. आणि तू बेकारपणानं ती केलास म्हटलं तू बेकारच होणार आहे. बरोबर. तर चांगली कुस्ती कर. कुस्ती तू झाल्यानंतर पब्लिक ते भांडून काय बी ते झक मारून येतं, आपल्याला संबंध पडत नाही. पब्लिक बरोबर तू भांडायला जाऊन. बरोबर. म्हटलं कसं सांगा, त्याच्यानंतर तुम्ही हे कुस्तीचं हे तुमचं झाल्यानंतर पब्लिक मग तुम्हाला किंमत देत नाही.
बरोबर. पब्लिकने किंमत दिली पाहिजे. हा, पब्लिकने किंमत दिली तरच पुढे गेलं. तुम्हाला किंमत हा. आहे. म्हणजे तर आता मीच जातो हल्ल्या इकडे जातो मी, मला प्रत्येक एक माणूस मला बोलत त्यात होय, निघू या, जिजू या इकडे काय हो म्हटलं तर काय असं त्यांच्याकडे बरोबरच मर्याद देऊन आम्ही बोललो तर त्यांनी बी आपल्याला किंमत देतात ना. आम्हीच नाही किंमत दिलो तर मग ते कशी किंमत देणार सांग. क्या बात आहे हो वस्ताद, क्या बात आहे. हा, ते आता तुम्ही आलाय, तुम्हालाच मी नाही किंमत दिलो तर मग मी दिलं नाही तर मग तुम्ही मला देणार आहे का नाही की. याला किती मस्ती आहे बघ, त्या ह्याच्यानी जायला लागला तर बोलतला तरी बोलत नाही झालं म्हणजे. आता मी हुबळीला गेलो, धारवाडला कुठं मी गेलो तरी ती ओळखीची असेल सगळे मला येऊन बोलसून तिथे बस स्टँड मध्ये नमस्कार करून आता काही इकडे तिकडे त्यांच्याकडे चांगलं बोलून चांगला आम्ही राहाय म्हटल्यानंतर सगळी बी चांगल्यापणाने बोलतात. आम्ही बेकार मनाने आम्ही बोललो तर ती बी म्हणा आम्हाला बेकार मनाने बोल. तुम्ही तानाजी सोरटे पैलवान होता का हो तुमच्या बरोबर? तानाजी सोरटे हिच बारामती, हा, बारामतीचा आमच्या वराड्यात तिथंच होता. तानाजी सोरटेला त्याच हे जायचं तर मी गुडघ्यात माझ्यामुळं तर ते पायाला मार लागला. गुडघ्याला तुमच्या कसं तर कुल्ला खायचं लय जोर कुस्ती करायचा, फास्ट करायचा. ते मी काय केलं, हौदात माती की नवीन माती 1-2 ट्रक आणून टाकली होती, ते सगळं केलं हौदात, एवढे पाय मातीत पाहिजे. तर मी काय केलं, तो माझा एकेरी पट्ट काढायला आला तानाजी सोरटे. मी ते हात असं वरती भायल्या पायाला लावलं बघा, तो मातीतून पायाचा वर आला नाही, मातीतच गुतला. दोघ्याचं वजन बी पायावरच पडलं, दोघांचं पण पडलं, त्याचं बी आणि माझं बी. हे सांध्याला मार लागला. तुमच्यामुळे झालं ते? होय, सत्याची गोष्टी. त्याला पाहिजे तरी विचारा. मग तिथं तुम्ही परत मॉलिश केली सगळं? तिथं तिला मालिश करून सगळं हे केलं तर बी हे सांधा आहे ना एकदम लूज झालं. ते कुठलं जरा बाहेर पडला म्हणजे सुटायचं. मग त्याच्यातून म्हणत पुण्यात तिथं सुभेदार तालमीत गेला. तालमीवरनं मग गेला नाही, तानाजी सोरटे मोठा पैलवान होणारा, खरं सांगायचं म्हटलं मी ते डाव जर मी केलो नसतो तर दूर जाग गेला असता. महाराज किती झाला असता? हा, झाला असता. लई चांगला होता तो, लई चांगला. हा, होय. क्या बात आहे निगरो साहेब. मी तुमचा आभार मानतो की तुम्ही मान्य करताय की बाबा माझ्यामुळे लागलं, ही फार मोठेपणा आहे, हा फार मोठेपणा आहे. आपल्या बरोबर झालेलं आहे तर काय ते सांगायला पाहिजे ना. बरोबर. आणि अशी कुठे एखाद्या पैलवानाला तुमच्यामुळे लागलं किंवा तुम्हाला लागलं एखाद्या पैलवानासून खेळताना असं झालंय? कोण? मला बी झालंय ते. मग एकदा हंगट हेरामन बरोबरच लागलं होतं, पण आणि एक बारक पोराबरोबर माझी मस्ती झाली ती. कसं सांगा, हे आता माझ्या जोडीत नाही, त्याच्याबरोबर हे करत त्यांनी लावले ढाक तुम्हाला आणि तुमच्या छाती होतो लावले ढाक लावले. मग काय झालं, माझा पाय असं कटारला पडावला, गोल कटार होता लकड. तर ही आहेत नाही, हे खाली गेलं, ही बोट वरती आली. मग मी काय केलं माहिती आहे, आता सुटल्यात की इथे एक त्याला पाया धरून तुडवा लावलो आणि ते पाय धरून ओढ म्हटलो मी. ओढले ते बरोबर बसले बघा. काय तर दिसतंय का बघा? दिसत नाही, पण दुखलं किती असं. दुखलं काय करायचं, नाही तर सोडलं तर मग लय बेजार जातो होतोय. बरोबर लय याची गोष्ट आहे ती, चांगली गोष्ट आहे. महिनोदी हांगड बरोबर कुस्ती झालती का तुमची? अण्णाची झालती. महिनोदी हांगड बरोबर इथं आमच्या हल्ल्याला झालती. महिनोदून हांगडला मारलंय अण्णाने. होय, महिनोदून हांगड तो बी बरा पेलो ना. कुठं मिळलं तर मी बोलतो, चांगल्या ह्याच्यात राहतो. महिनोदून हांगड लय चांगला पेलो. हो का? ओढून दे किंवा पाडू दे तो भाग वेगळा हो. पण जुन्या पैलवानांचं प्रेम मी बघितलं. बाळूपाटील वारले तर मठ तालमीचे बाळूपाटील देखना तो वारला परवा वारला हो. बाळूपाटील वारले देखलं ते लय देखणं. आणि भाषण बी बोलायचं बी चांगलं बोलायचं होतो. वारला. आम्ही कुठं दिसलं तर बी येऊन बोलसून जाणार तो कोल्हापूरला. कोल्हापुरात शिवाजी मार्केटला गेलो, ते तिथे गेल्यानंतर तो ते आला आणि भेटला.
बोलला नाही त्या तालमीकडे आकाशसोबत आम्ही तिथे गेलो म्हटलं तर लय प्रेम करायचा हो. हे बाळू पाटील लय चांगला पैलवान. चांगला पैलवान. आता तुम्ही पैलवानांना हे सांगितलं असं व्यसन करू नका, चांगलं खेळा वगैरे. होय, आपल्याला तुम्ही आता संदेश देताय पण तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला किंमत देत नाहीत. ते असू दे हो, आपलं काम तर आपण करूया की तुम्ही हा, संदेश दिला पाहिजे. करायचं ते करायलाच पाहिजे, हा. पण आपल्याला बी जरा किंमत द्यायला पाहिजे ना. आता तुम्ही तिथनं आलाय म्हणजे इथं आल्यानंतर मी तुम्हाला इथे नाही दिलं असतं तर मग तुमच्या मनाला किती वाटलं असतं सांगा. अहो ते काय भाग वेगळा होता, काय शेवटला आमचं काम आहे, आम्ही फार मोठं केलं. हा, होय तुमचं का महान मल्ल, महान पैलवान याला बघायचं योगदान मला भेटलं. होय की मी फार भाग्यवान आहे या जन्मामध्ये, फार मोठं पुण्य केलंय. होय. तुमच्याकडे लोक आम्हाला बघायला भेटतात. एक तुम्हाला सांगतो मी, काय झालं, भारत केसरीला गेलो. भारत केसरीला गेल्यानंतर त्यावेळी दादूमाची आणि नेत्रपालला मारला होता दादूमाने ते दिल्लीला. गेल्यानंतर भाऊने बी नंबर काढला, मी बी नंबर काढला. मग सन्मान करायच्या वेळी, सत्कारच्या वेळी इंदिरा गांधी, जाकीर हुसेन ते सगळे आले होते. मग इंदिरा गांधीच्या हस्ते सत्कार करायचा की. तर मग तिनं काय म्हटलं, आणि आता इथे जमत नाही, माझ्या घरी या. घरी कोल्हापूरचं टीम किती आहे ते सर्वे या, तुम्हाला सत्कार करून मी पाठवतो. म्हणजे हे आता पंतप्रधानांच्या घरी जायचं म्हटल्यानंतर हे तू विचार मी विचार, गेलो दिल्लीला, तिच्या घराला गेलो, बंगल्याला. तिथे गेल्यानंतर सन्मान केलं इंदिरा गांधीने. सन्मान केल्यानंतर म्हणाले 1 मिनिट बसा, म्हटले सगळं 1 मिनिट. मंत्री सांगायला म्हटल्यानंतर बसायला पाहिजे. तुमच्या ह्या कोल्हापूर टीम मध्ये मला 2 माणसं फरक दिसायलात म्हणून. बघा आता 2 माणसं म्हटल्यानंतर इकडे तुमचं तोंड मी बघायचं, माझं तोंड तुम्ही बघा, कोण. तर साऊथ आफ्रिकाच ह्यांना दोघांना तुम्ही चोरून हाणला इथं. आमच्या इंडियाची किंमत काढायला तुम्ही इंडियाला काय ठेवलं नाही, ते कोणालाच ऐकले नाही ती. मग त्यांना मी आता इथून फोन करून मी पाठवून देतो. आता त्यांचं 16 आता त्यांना इकडे पाठवून देतो साऊथ आफ्रिकेला. होय. मग तुम्ही काय म्हणला? आम्ही आपल्याला साऊथ आफ्रिका म्हटलं कुठं आहे कोणाला माहिती. बर. मग आता करायचं काय, ताबडतोब कोल्हापुरावरूनच डॉक्युमेंट्स पुरा मागवलं होते. मागवलं? होय. बर. मागवल्यानंतर ते डॉक्युमेंट्स पुरा दाखवल्यानंतर आम्हाला सुटका झाला इंदिरा गांधीच्या बंगल्यावर. नाही तर तुम्ही आफ्रिकेला तर राहा ना. होय 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 होय. मग मराठी बोलला का तुम्ही? मराठी बोललं, मग हिंदी हसले असतील लय लोक. लय लोक हसली हो. हसले असतील लोक. पण एक तुमचा सन्मान आहे ना इंदिरा गांधींच्या बरोबर तुम्हाला उभा राहिला हाय. पण ते आता ते फोटो सगळे गेल्यात हो. तुमचे फोटो आहेत महाराष्ट्रात भरपूर पैलवानांच्या घरात. हे म्हणते जिजो निगरो, हे आग्नेल निगरो, अशी फोटो धावते सारखे कुठं ना कुठं. टोपी घातलेली तुम्ही. टोपी घातलेली. त्यात मग काय झालं, माने हे आता इंदिरा गांधी आता असं करून पाठवतो, मग सगळं सामान घेऊन गेली. मग कुठलं ते आम्हाला विचार, सगळं असं कारवार डिस्ट्रिक्ट आहे आमचं, हरियाळ तालुका आहे. तर मग मी तिथं येऊन बघायला पाहिजे म्हणून म्हटल्यानंतर हेलिकॉप्टर घेऊन येऊन सर्व बघून गेली. इंदिरा गांधी ही लोक इथे आहेत की नाही, निगरू लोक आहेत की नाही. मग इंदिरा गांधी येते म्हटलं सगळी जमा झाली की हो. तुमचे आहेत का लोक इथं? हो आहेत, इकडे आहेत की हो. तुम्ही लढा बिडायला आलेले असणार पहिल्या काळातलं. ते काय बाबा त्याला काय माहितीच नाही होते. बर. आज महान मल्ल जिजो निगरू यांच्याजवळ आलो, जे मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव केलेला. त्यांचे भाऊ अग्निल निगरू हे नामांकित पैलवान होते आणि कोल्हापूर नव्हे तर पूर्ण भारतभर आपल्या कुस्तीच्या बळावरती आपलं नाव गाजवणारे पैलवान आज शेतामध्ये राबतायत. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की अशा लोकांना आपण मानधन देऊया, यांचा सत्कार करूया आणि ह्यांना यथोचित यांचा गौरव करूया, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि आज तुम्ही वेळ दिला बसतात त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार.